येस, मॅचला सुरुवात होते. पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. कल्पेशांचा गोड आवाज आपण मागील सत्रामध्ये मागील मॅचमध्ये ऐकलात. आणि सध्याच्या घडीला ही मॅच आपण पाहतो. एका बाजूला निंबवली त्यांच्या अगेन्स्ट गुरवली आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित, त्याच्या सोबतीनं अरविंद सज्जा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या तिसऱ्या दिवसाला आपण सुरुवात केली आहे. आणि सध्याच्या घडीला ही सेकंड मॅच मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निंबवली त्यांच्या अगेन्स्ट गुरवली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उमेश केने. खरं तर आज त्यांनी देखील मला वाटतं की पंचांची भूमिका थोडीशी बाजूला ठेवली आमच्याप्रमाणेच, कारण की सातत्याने बिझी शेड्यूल आहे. परंतु आपल्या गावासाठी एक दिवस खेळणं गरजेचं होतं. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. शॉट पॉइंटला, हो हो, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले होते परंतु झेल ड्रॉप आणि इथे मात्र धावा या धावफलकावरती जोडले जातील. सुंदर स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या वतीनं कल्याण ग्रामीणमधील अनेक संघांना एकंदरीत इथे मात्र केलं गेलंय. खरं तर क्रीडांगण आधी या स्पर्धेचं वेगळं होतं, परंतु आमच्या योगेश दादांनी वेळेवरती सर्व गोष्टी केल्या आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. फलंदाज बाद झालाय. ऍक्शन रिप्लाय आपण एकदा चेक करूयात. उमेश केने गोलंदाजी ट्रॅकवरती होते आणि तत्पूर्वी इथे परफेक्टली यॉर्कर चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिला ब्रेक तो देत असताना टीम निंबवलीला फलंदाज माघारी परततोय. पदाच्या आतमध्ये अरविंद बॅक टू द पवेलियन. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि सध्याच्या कडीला चांगला खेळ देखील करत असताना मागील मॅच आंबिवली संघाने जिंकले. आता मात्र ही दुसरी मॅच आपण पाहतोय आणि तिसऱ्या मॅचसाठी देखील सज्ज राहायचं. पुढील संघांना विनंती असेल, वावेकर आणि आपटीबी दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेकमध्ये या. आपण टॉस देखील करणार आहोत. सुंदर स्पर्धा आणि या स्पर्धेचं सुंदर असं नियोजन देखील आपण पाहतोय. पहिला विकेट जरूर गेला. एका बाजूला आपण पाहिलं गुरवली, दुसऱ्या बाजूला निंबवली, अशी ही लढत आहे आणि सध्या एकंदरीत या संघांच्या माध्यमातून चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उमेश केणे चांगली सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. हो, बाटशी लिडिंग एज होते. यष्टीरक्षक थोडेसे दूर राहतेत आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. गोशांकी क्षेत्र आणि त्या अनुषंगाने इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक सुरू आहे. शॉट फाईन, शॉट थर्ड आणि त्याचबरोबर इथे आपण विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील इथे मात्र निर्धाव आला असता परंतु यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले आणि आय थिंक 22च्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेसाठी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. मेन इन एक्सपिरियन्स अनेकदा निंबवली संघाकडून खेळताना आपण पाहिलं आणि सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते देखील आमच्या संवेद असतात. परंतु आज त्यांनी देखील वेल काढलाय आणि जसा वेल काढला तसा इथे मात्र चांगली गोलंदाजी देखील मधाच्या आतमध्ये केली आहे. पहिल्या षटकाचा डाव समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम गुरवली संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी आपण सज्ज राहा. विनंती असेल नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा. चांगली कामगिरी इथून करावी लागेल. आता टीम गुरवलीला कमबॅक करावा लागेल. सध्याच्या घडीला धावा बनल्या नाही आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तर फक्त 5 धावा आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. चला, जास्तीचा वेळ आता घेऊ नका निंबवली संघ, कारण की आज थोडासा विलंब जरूर झालाय परंतु इथून मात्र पुढील सामने देखील वेळेवरती होतील यात मात्र शंका नाही आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर उदय आलेत
उदयकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याचे, परंतु सध्या स्वतःला ते सिद्ध करावं लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल. हो, पहिला चेंडू इथे मात्र गोलंदाज गौरवचा आणि गौरवने पहिला चेंडूवरती इथे मात्र गोल्डन डकचा शिकार करत असताना मधाच्या आतमध्ये फलंदाजाला बाद केला. माघारी परतावं लागेल फलंदाज रोहितला. रोहितच्या खेळीचा अंत. चांगली गोलंदाजी आपण पाहिली, लेन खेचली होती, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती विकेट्स देखील आली. नवीन फलंदाज आता मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. मधाच्या आतमध्ये अतुल आपण पाहणार आहोत. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथून धावांचा आलेख उंचवावा लागेल, चांगले इनिंग साकारावे लागेल, कारण की सध्याच्या घडीला धावा बनत नाहीये, कारण की समोर बॉलिंग अटॅक निंबोली संघाचा चांगला राहिलाय. ओ पुणेशा इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिक सोडली. पंच आमच्याकडे वळत असताना इट्स अ वाईड अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. एक धाव आता मात्र संजीवनी देण्याचं कार्य करेल. ज्या अबांतरच्या स्वरूपाने धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य करेल जरूर टीम गुरवलीला. स्वीशीट करण्याचा प्रयत्न, पुणेशा बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील आलाय डॉट. इरादे स्पष्ट केले सध्याच्या घडीला टीम निंबवलीनं. चांगली या ठिकाणी मात्र गोलंदाजी सातत्याने हाताळली जाते, चांगला खेळ देखील केला जातोय. बॅटल चांगला आपण पाहतोय निंबवली त्यांच्या अगेन्स्ट गुरवली. आणि धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिल्या तर 6 धावा आहेत. गौरव देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो, फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट टेकिंग गॅप, परंतु तिथे क्षेत्ररक्षक ओहो शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. मौका भी गया और छक्का भी गया. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार स्ट्रोक. चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या आता मात्र धावफलकावरती पुढे जात असताना ते म्हणजेच डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती, 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गौरववरती आता आक्रमण केलं जात आहे. ओ पुणेशा इथे मात्र आडव्या बॅटने स्वीप केला. क्षेत्ररक्षक येतात काऊ कॉर्नर मधून, एक तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न इथून होणार नाहीये, कारण की फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचली. 11 धावा धावफलकावरती. चांगला खेळ इथून करतोय मधाच्या आतमध्ये निंबवली संघ, परंतु समोर गुरवली संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, धावांचा आलेख उंचवावा लागेल. एक फायटिंग स्कोर सध्याच्या घडीला इथून मात्र येणं गरजेचं. 11 धावा धावफलकावरती आहेत. समोर ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर उदय आणि अतुल ही जोडी पाहतोय. स्टेप आउट करून खेळले आहेत. बॅक टू द बॉलर. चेस फार मोठी होती फिल्डर आणि चेंडू मध्ये, आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मात्र हा चांगला फटका पाहायला मिळाला. त्याच्यावरती देखील मिळतील 4. क्षेत्ररक्षक अगदी नव्हते लॉंग ऑफला. आपण पाहिलं तर नक्कीच खाली रिझन होतं, कारण की आपण पाहिलं मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक उमेश केणे यांना सज्ज केलं होतं, इनफिल्डला क्लिअर केला आणि आज चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र या षटकामध्ये धावा बनत आहेत, जाऊन पोचतील 15 या आकड्यावरती. ओ पुणेशा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक ओ हो हो हो, इथे काय घडलंय मधाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा पण प्लीज.
थोडंसं जपून आपण देखील शरीराला खेळा देखील विनंती असेल, कारण की असे बऱ्याच वेळेस आम्ही या घटना पाहिलेल्या आहेत. जेल ड्रॉप झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च उमेश किणे यांना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये निंबवली संघ चांगला खेळ करतोय आणि निंबवली गावचे उपसरपंच सन्माननीय बबलूजी पाटील यांच्याकडून निंबवली संघाला देखील शुभेच्छा येतात. ते देखील घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सराजबाई स्मृती चषक अर्थातच मोहिलीकर चषक आपण पाहतोय. मुख्य आयोजक च्या भूमिकेमध्ये योगेशजी पाटील आहेत आणि नक्कीच त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. वेळेवरती आपण पाहिला हे भव्य दिव्य आयोजन त्यांनी देखील केलं. फुलटॉस चेंडू आहे, बॅक टू द बॉलर खेळून काढलेत. आता क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील आणि तत्पूर्वी दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्या होत्या. फेकी जर ॲक्युरेट असती तर कदाचित धोक्याची घंटा वाजली असती, कारण की बॅटर नॉन स्ट्राईक हँडला पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले देखील नव्हत्या. परत एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. चांगला खेळ करावा लागेल दोन्ही बॅटर्सला. आता मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एका बाजूने उदय, दुसऱ्या बाजूने अतुलला आपण पाहतोय. पुनश्च इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, कारण की सातत्याने व्हेरिएशन केले जातात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय उमेश किणे यांच्या वतीनं आणि त्याचा पुरेपूर फायदा आता मैदानाच्या आतमध्ये होत असताना निंबवली या संघाला कमबॅक करावा लागेल. दोन्ही बॅटर्सला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी विनंती असेल दोन्ही संघांना की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील करणार आहोत. फटका हा देखील चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये टीम निंबवलीला. इथून मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 5 षटकांची मॅच आहे, त्या अनुषंगाने इथून मात्र धावांचा आलेख उंचवावा लागेल. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने या गोष्टीशी देखील आम्ही सूचना देतोय, कारण की समोर टीम निंबवली आहे. त्यांच्याकडे देखील खोलवरती बॅटिंग लाईनअप आहे. त्याच्यामध्ये किरण असेल, उमेश केणे असतील, अनेक सारे नक्कीच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये निखिल केणे देखील असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या अनुषंगाने हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे. वैयक्तिक दुसरं षटक आता असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज उमेश केणेला आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. ओढव्या बाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात, परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या दूर चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. छोटा पाकेट बडा धमाका ही भूमिका आता मात्र मधाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या वतीनं पाहायला मिळते. उमेश केणे यांच्यावरती देखील पलटवार केले जातात. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. स्ट्राईक एंडला एज अ बॅटर उदय अतुल असेल यस, आणि इथे मिस्टा मिक स्ट्रोक आहे आणि साधा सोपा झेल अगदी तिथे फिल्डरने टिपलाय. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज आता अतुल बाद होतोय. अतुलला माघारी परतावं लागेल. यस, उदय होते, कारण की उदयच्या पाठमधून एक चौकार आला होता. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 24 धावा धावफलकावरती. काल आपण पाहिलं तर मोस्ट संघ मेगा फिनालेमध्ये पोहोचला, कारण की चांगला खेळ त्यांचा देखील राहिला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आज चांगले इनिंग साकारावे लागेल. कुठला संघ आज या चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. चोवीस धावा आहेत धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये आता किती धावांपर्यंत मजल मारेल टीम
गुरवली हे देखील पाहणं गरजेचं. 24 धावा. एक शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करूयात. आमचे निलेश गायकर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करूयात, कारण की त्यांनी देखील या स्पर्धेला चांगले समालोचन देखील केलं. नील इव्हेंटचे सर्व आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं. योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय आपण. मायेची प्रेमाची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय निलेश गायकर यांना. त्यांचा देखील गोड आवाज या स्पर्धेच्या वतीनं आपण ऐकला होता. हो, इथे मात्र लाईन चेक करावी लागेल. पंचांनी नो घोषित केला. नो +1 अशा 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडल्या जातील. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भागीरथ अभिरथ. यस, अभिरथला आपण पाहतोय. निंबवली संघामध्ये देखील आता मात्र नवखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंग टॅलेंटेड प्लेयर्स जरूर इथून मात्र पुढे येताना पाहायला मिळतात, कारण की आता मात्र काही जे खेळाडू नक्की ज्यांनी काळ गाजवला ते आता मात्र कुठेतरी व्यवसायाच्या दिशेने आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने बऱ्याच संघामध्ये असं घडताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु जेव्हा जेव्हा यंगस्टर्स टीममध्ये येतात त्यांना देखील विनंती असेल आपल्या सिनियर प्लेयर्सचा आपण देखील सन्मान करत जा. एक रिस्पेक्ट त्यांना देणं गरजेचं आहे, कारण की काल आम्ही सोनारपाड्याची स्पर्धा कव्हर करत होतो. एका खेळाडूने झेल टिपला, यंगस्टर होता. त्याने मात्र जसा झेल टिपला तसा उत्साह आणि आनंद साजरा केला होता. परंतु अंतिम मॅचमध्ये एक चेंडूमध्ये 4 धावा हव्या असताना त्याच्या हातातून चेंडू जसा सुटतला तसा तो नक्कीच अगदी मैदानामध्ये रडू लागला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. अति उत्साही होणं देखील तितकंच घातक असेल. एक कुठेतरी एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीचा, आणि कर्म कुणाला चुकत नाहीये. परंतु सध्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. पंचांचा इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. आता धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. अभिरथला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र येतात, थोडेसे दूर होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि इथून मात्र एकच धावफलकावरती जोडली जाईल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आता करावी लागेल मधाशात मध्ये, कारण की धावा बनत नाहीयेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या 80+ धावा बनल्या होत्या. तर धावा नक्कीच पाठलाग करत असताना 60 पर्यंत मजल मारली होती गोडेरी संघाने, आणि काल देखील आपण पाहिलं तर 70-80 धावा देखील चेस होत होत्या. दुपारच्या सत्रामध्ये या धावा बनतात. संध्याकाळी आपण पाहिलं तर डीप फॅक्टर असतो, धावा बनत नाहीये. तिथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु नशिबाची साथ निंबवली संघाला प्राप्त झाली आहे आणि तिथे मात्र डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक येतात, फेकी करतील. तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे 3 धावा. आमचे मुकेश जे आहेत आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये, आणि त्यांच्याच आईच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोरबोर्ड आता मात्र इथे सजवलं जातोय. 3 धावा धावफलकावरती अंकित होतील. स्कोरबोर्ड ऑन दी बोर्ड जाऊन पोहोचेल 32 धावा धावफलकावरती आहेत. हळूहळू आता मात्र नक्कीच एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम गुरवलीला आपण पाहतोय. हो, बॅटची लिडिंग एज आहे. पुनश्च घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. मोठे मोठे फटके मारावे लागते. तिथून मात्र गुरवली संघाला देखील चौकार षटकार येणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये उमेश केणे यांनी फक्त 5 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट्स घेतली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गौरवने धावा खर्च केल्या, 12 एक विकेट्स घेतली त्यांनी देखील. तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च उमेश केणे यांच्यावरती विश्वास दाखवला, त्यांनी देखील 7 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट्स घेतली. आणि या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज अभिरथला आपण पाहतोय, तो देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय, कारण की एकही मोठा फटका त्याने मारू दिला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर सध्याच्या घडीला 33 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडूंचा फील्ड शिल्लक आहे. आणि इथे मात्र आणखी एक डॉट बॉल अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. गुडलेन स्पॉट वरून चेंडू अतिरिक्त उचली प्राप्त केल्याने सरळ
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा चेंडू देखील आला निर्धाव. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग सामना इथून होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की सध्याच्या घडीला धावा बनत नाहीयेत टीम गोरवलीशासाठी. हो, फटका दमदार आहे परंतु एलिमिनेशन नाहीये. ताकदीचा वापर केला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आणि इथे समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्याच्यावरती 6 धावा देखील आल्या आणि या 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 39 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून तर कमीत कमी 15 ते 17 धावा जरी बनल्या तरी एक फायटिंग स्कोर मानला जाईल टीम गुरवलीच्या वतीनं, कारण की त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि कमबॅक होईल यात मात्र शंका नाही आहे. परंतु सध्या 15 ते 17 धावा देखील जोडाव्या लागतील दोन्ही बॅटर्सला. एका बाजूने आपण पाहिलं तर अतुल चांगली फटकेबाजी करतोय, त्याच्या सोबतीनं मंगेश आले. मंगेशच्या बॅटमधून हा अंतिम चेंडूवरती आपण षटकार पाहिला आणि आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉगवरच्या षटकामध्ये विनोदवरती ही जबाबदारी असेल. नवीन गोलंदाज पदाच्या आतमध्ये विनोद आलाय. समोर ॲज अ बॅटर अतुल सज्ज, त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आपण पाहिला होता. धावसंख्या धावफलकावरती 39. फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू. त्याच्यावरती देखील इथे मात्र समाचार घेतलाय. फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक षटकार. ज्या धावा सुरुवातीच्या षटकामध्ये आल्या नव्हत्या त्या धावा आता मात्र अंतिम 2 षटकामध्ये नक्कीच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. विनोद वरती देखील प्रतिहल्ला. लेन खेचली आहे. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. डबल माइंडेड झाले क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहिलं तर मिडॉनला होते. अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती आधी फेकण्याचा निर्णय धाडस त्याने दाखवला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला त्यांनी पाहिलं की आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती विकेट्स मिळेल. परंतु तत्पूर्वी इथे मात्र अतुलला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. षटकार त्याच्यानंतर लगेचच स्ट्राईक रोटेट केली आहे मंगेशसाठी. त्याच्या बॅटमधून देखील आपण एक षटकार पाहिला होता. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय. क्या बात आहे, गतीचा वापर. आणि आता मात्र पुनश्च तीच संधी निर्माण झाली आणि आता चुकी जाणार नाहीये. धावबादच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्याला आता मात्र इथे डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. अतुल माघारी परततोय. या षटकातील अजूनही विचार केला तर चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजेच तत्पर 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला 46 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 चेंडूंचा खेळ आता इथून मात्र शिल्लक असेल. चला नवीन बॅटर आपण लगेचच या. वावेगर आणि आपटीबी संघाचे संगणक आपण टॉस साठी या. वावेगर आणि आपटीबी आपण टॉस साठी या. अंतिम 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती रोशन दाखल झालाय. टॉस साठी रिपोर्टिंग करा आपटी आणि वावेगर संघ. हो, इथे मात्र पुनश्च चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक लाईन आणि लेंथ वरती आता मात्र गोलंदाज विनोदला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर मात्र आपण पाहिला तर विकेट्स घेतली आणि आता हा डॉट बॉल फेकलाय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंचांनी यस वाईट दिलाय. आमच्यापर्यंत नक्कीच त्यांचा निर्णय येतोय. ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि त्या अनुषंगाने अतिरिक्त एक धावफलकावरती जोडली जाईल. ओ पुल केलाय परंतु मिस टायमिंग आहे. आता झेलची संधी आहे. संधीचं सोनं करेल आणि फलंदाज मंगेशला बाद करेल.
चांगली गोलंदाजी राहिली आहे. फलंदाज बाद झाले. आता मात्र नक्कीच असं वाटलं होतं कदाचित मंगेशने स्ट्राईक घेतली होती, आणखी एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल, परंतु सध्याच्या घडीला तसं झालं नाही. फोर्सिंग स्ट्रोक होता. आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी चेंडूला फोर्स केलं होतं आणि त्याच्यावरती इथे मात्र फलंदाज बाद झाले. शनी शेलार यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बॅट्समन दीपेश थोडंसं आपण फास्ट करा, फास्ट या थोडं आपण, कारण की फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आपण लगेचच मधाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. उमेश केणे यांनी देखील आज सुट्टी मारलेली दिसते. नाही मारली, नाईट टुर्नामेंट असेल, कारण की दिवस वाया घालवत नाही. सांगोड्याला चालू आहे. यस, दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता सध्याच्या घडीला इथून मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इन होत आहेत आणि आता या 2 चेंडूवरती किती धावांपर्यंत मजल मारले पाहावं लागेल. फुल टॉस चेंडू पाहावं लागेल आणि या पंचांनी बीमर घोषित केला. 9 चेंडू आणि त्याच्यावरती इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू काय, अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक इथे मात्र मिसफील्ड करतोय आणि तत्पूर्वी 9+2 अशा 3 धावा अवांतरच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या आता मात्र 50 कंप्लीट, 50 धावा. क्या बात आहे, असं वाटलं देखील नव्हतं की 50 धावांपर्यंत मजल मारतील, परंतु हळूहळू का होईना 50 धावांपर्यंत पोहोचलेत. आता हा फ्री हिटचा चेंडू, संधी असेल बॅटरला. ओ लेन खेचले त्याच्यावरती, इथे मात्र पुल केला, पुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार, चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 54, 54 धाबा आणि या इनिंग मधील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. चला, आपटी बी संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर वावेगर संघाचे संघनायक आपण या टॉस करूयात. आपण दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय, धावबाची संधी आणि स्विंगर अप, धावबाच्या स्वरूपाने अंतिम चेंडूवरती विकेट आली आहे आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिला इनिंगचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 54, 54 धावा आणि जिंकण्यासाठी आता 55 धावेंची आवश्यकता असेल. जरी मरी निंबवली या संघाला. चला, आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे संघाने किती सज्ज असतील. टीम आपटी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत ऋषी शेलार आणि टीम वावेगर. चला, टॉस साठी या. ऋषी शेलार देखील येतात, आपटी संघाचे संगणक. आपण देखील आपण टॉस करणार आहोत. दरम्यान इथे टॉस केला जाईल. दोन्ही संघादरम्यान पुढील मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी. आपटी बी संघाचे संगणक आलेत आणि ऋषी देखील आलेत. ऋषी या, आपण मुख्य मंचावरती या. आपण टॉस करणार आहोत. टॉस करतोय सनी शेलार यांच्या शुभास्ते आपण टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. एका बाजूला आपटी बी, दुसऱ्या बाजूला वावेगर. टॉस जिंकलाय टीम वावेगरनं आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम आपटीला. चला, नेक्स्ट मॅच साठी आपण सज्ज राहा.
चला मॅचला सुरुवात आपण करूयात. सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल निखिल आणि त्याच्या सोबतीनं स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर किरण. आणि जिंकण्याचं समीकरण 54 धावा बनलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 55 बनवायच्यात. 55 धावेंची आवश्यकता असेल. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. उदयला आपण पाहणार आहोत समोर ॲज अ बॅटर. स्ट्राईक एंडला किरण सज्जा. हो, हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चांगली गोलंदाजी. विकेट करण्याचा प्रयत्न होता, ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न देखील केला होता किरणने, कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला काऊ कॉर्नरच्या दिशेने सज्जा. शॉर्ट पॉइंट मिड ऑन. त्याचबरोबरीनं एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डला देखील तैनात केला. ओ, फटका दमदार आहे परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र पहिला विकेट बदाच्या आतमध्ये टीम निंबवलीला आणि इथे माघारी परतावं लागेल किरणला. किरण 0वरती बाद. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता बराच वेळ चेंडू हवेत होता आणि इथे प्रॉपर जजमेंट क्षेत्ररक्षक दयानंद होते आणि दयाने इथे मात्र चांगला झेल टिपला. फलंदाज बाद झाले. पहिल्या विकेटची प्राप्ती करून दिल्या. 54 धावा बनल्या होत्या. 55चं लक्ष्य मी आधी देखील म्हटलं होतं की 50+ जर धावा बनल्या तर इथून मात्र एक फायटिंग स्कोर केला जाईल, कारण की गुरवली संघाची देखील गोलंदाजी तितकीच चांगली आहे आणि सध्याच्या घडीला त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण ते मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दाखवत असताना. टायमिंग स्ट्रोक. आता पुनश्च संधी. ओहो, तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. फलंदाज गौरव आले आणि गौरव देखील 0वरती बाद. बॅक टू बॅक दुसरा झटका. टीम जरीमरी निंबवलीला लागत असताना फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत गोलंदाज उदयने आणि आता मात्र विकेट सॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज उदयला आपण पाहतोय. कमबॅक झालाय. इथून मात्र टीम गुरवलीचा नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती सुमित दाखल होतोय. सुमित वरती आता ही जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळ करावा लागेल. चांगले इनिंग इथून मात्र साकारणं गरजेचं आहे. हो, चांगली गोलंदाजी. हा चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिलाय. परफेक्टली यॉर्कर चेंडू आणि त्याच्यावरती इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकही नाहीये. चांगली इथे मात्र इनिंग साकारत असताना मधाच्या आतमध्ये टीम गुरवलेला आपण पाहतोय. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केलं होतं. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती. हो, इथे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झालेत. यष्टीरक्षकाने चेंडू कुठे फेकला होता त्याला देखील समजला नाही, परंतु तो परफेक्टली यष्ट्यांवरती लागला आणि धावबादच्या स्वरूपाने बिग फिश डाऊन. मोठा मासा गळायला लागला. फलंदाज निखिल देखील 0वरती धावबादचा शिकार. 5 चेंडू फेकलेत. एकही धाव खर्च केले नाही. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण की एकही धाव आता खर्च होत नाहीये.
55 बनवायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये इथे कमबॅक झालाय. रोहित आता मात्र नवीन बॅटर येतोय. चांगला खेळ नेहमीच आपण निंबवली संघाच्या वतीने देखील पाहायला होता, परंतु आता असे बरेच संघ आहेत त्याच्यामध्ये अनेक खेळाडू आता प्रॅक्टिस करत नाहीये आणि त्या अनुषंगाने थोडासा आता मात्र नक्कीच कमबॅक झालाय टीम गुरवलीचा. चांगली गोलंदाजी उदयशी राहिल्या. चला नवीन बॅटर लगेचच दाखल व्हा रोहित. पुढील मॅच आपण पाहणार आहोत वावेगर त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल आपली बी. वावेगर संघाने टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारली आहे, आमंत्रित केली आहे फलंदाजीसाठी आपली बी या संघाला. पंचावन्न बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला एकही धाव खर्च केले नाहीये अंतिम चेंडू षटकातील. आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती रोहित दाखल झालाय. हो इथे मात्र हलक्या हाताने खेळले, धावबाची संधी पुनश्च निर्माण झाली होती. जर हा चेंडू जर हातामध्ये आला असता तर कदाचित धोक्याची घंटा वाजली असती, परंतु इथे मात्र हे पहिलं मेडन षटक आणि त्या बरोबरीनं 2 विकेट्स घेतले आणि तिसरी विकेट धावबाच्या स्वरूपाने या षटकामध्ये आपण पाहिली. विकेट्स मेडन षटक मधाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं गोलंदाज उदयच्या माध्यमातून. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, उर्वरित 24 मध्ये 55 धावा बनवायच्यात. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील पाहू शकता. नक्कीच फाउंडर ऋतिक म्हात्रे आणि भावेश म्हात्रे यांची ही वाहिनी आहे आणि सध्याच्या घडीला हे चॅनल नवीन आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये या चॅनलचं देखील नाव पुढे होईल यात मात्र शंका नाही आहे. कारण की जितक्याही नक्कीच अनेक वर्षांपासून समालोचन करतोय, जितक्याही ऑपरेटर्सने मनापासून काम केलंय त्यांचं चॅनल जरूर पुढे गेलाय. सध्याच्या घडीला नक्कीच उदाहरण देईल आमची ग्रामीण टेनिस क्रिकेट, कारण की तिने देखील नाव मोठं केलं त्या वाहिनीनं, कारण की त्यांच्या ऑपरेटरने तितकी मेहनत घेतली. आणि आज देखील आमचे नक्कीच ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचे ऑपरेटर देखील तितकी मेहनत घेतात, प्रॉपर स्कोरिंग देखील करतायत, कॅमेरा अँगल देखील चांगला आहे, क्वालिटी विथ क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये या चॅनलला देखील आपण पुढे जाताना पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, कारण की आपला माणूस कुठेतरी पुढे जाणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. आता मात्र सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल अतुल. उदय आणि अतुल ही A1 जोड्या खरं तर बॅकबोन आहेत या संघाचा. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत, स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मधाच्या आतमध्ये फलंदाज सुमितच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक चौकार. चौकाराच्या मधीन आता मात्र संघाचा अकाउंट ओपन होत असताना टीम झरीमरी निंबवली या संघाचा. खराब चेंडू होता, मी तर म्हणेन फुलटॉस चेंडू होता, परभणी होते आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय बॅटर सुमितच्या माध्यमातून. पुढेशा खराब चेंडू आहे, पंचांनी नो घोषित केला, चेंडू हवेत आहे, इट्स अ बीमर, पंचांनी नो घोषित केला. रिव्ह्यू घेतला, साइड अँगल नाहीये आपल्याकडे तरी सुद्धा इथे रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की चेक केलं जाईल. येस, पंचांनी नो घोषित केला. रिव्ह्यू वन सक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण की नो असेल, पंचांनी नो दिला होता त्या अनुषंगाने नो असेल.
रिव्ह्यू गमावलेला आहे आणि फक्त पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना आवश्यकता असेल तर रिव्ह्यू नाहीये, माफी असावी. हा पंचांचा कॉल होता रिव्ह्यू साठी. हो पुणेशा इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता, त्याच्यावरती इथे एक धावफलकावरती जोडली जाईल. अतुलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, धावसंख्या धावफलकावरती आता 7 वरती जाऊन पोहोचते. सुमित आणि रोहितला इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. फुलटॉस चेंडू आहे, आणखी एक खराब चेंडू आणि फुलटॉस चेंडूला आता सीमेरेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. आणखी एक धमाका. टीम जरीमरी निंबवली संघाचा कमबॅक होत असताना लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता. फोर्सिंग स्ट्रोक होता, फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर युटिलायझेशन केलं आणि इथे मात्र हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या मधीन आता जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 13 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती. या षटकामध्ये फुलटॉसच्या स्वरूपाने धावा नक्कीच आक्रमण केलं जातंय फुलटॉस चेंडू वरती आणि धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाज तयार, पुणेशा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग कट केलंय बॉलला, अगदी पडल्यानंतर ऑप्स्टिकच्या दिशेने वळण प्राप्त झाला आणि तत्पूर्वी इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता कमबॅक करतोय गोलंदाज अतुलला आपण पाहतोय. चौकार षटकार आला, एक बीमर चेंडू देखील हाताळला होता. धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. ओ आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर. ओहो इथे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु क्षेत्ररक्षक बॅकअप नाहीये. आय थिंक उदय होते आणि उदयने इथे मात्र चेंडू अडवला होता. धावसंख्या 3 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय वेगाने इथे मात्र या धावा पळून काढल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 3 धावांच्या मधून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. विजयाचं समीकरण 55 धावांचं आहे. 16 सध्याच्या घडीला बनल्यात. आता इथून काय करेल गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. बराच वेळ चेंडू हवेत होता, झेलची संधी देखील निर्माण झाली होती. बॅक ऑफ ध्यान चेंडूला पिच केले, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील. आता दोन्ही गाड्या एकाच रुलावरती परंतु क्षेत्ररक्षकाने केलंय काय, खराब फेकी होती परंतु कौतुक करावं लागेल बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं. आणि इथे धावबादच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. सुमितच्या बॅट मधून चौकार षटकार आले होते, आता सुमितला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. षटक संपलेला कारण की पहिला चेंडू ते चौकार, दुसरा चेंडू नो, तदनंतर सिंगल, षटकार, डॉट, 3 धावा आणि आता धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. अर्थातच ही षटक संपलेला. या षटकामध्ये 16 धावा आल्या, 16 धावा खर्च केल्या. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे तब्बल 39 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी.
येस, मार्चला सुरुवात होते. आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते देखील या माचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. आपलं देखील सरसर्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीनं आमचे मुरबाडचे नक्कीच ज्यांच्या वतीनं आपण नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो. मुख्य आयोजक विवेकजी खाडे, बाबू खाडे हे देखील माचचा आनंद घेतात. वेलकम, आपलं देखील सरसर्दिक स्वागत. हो, स्वाक्षिप करण्याचा प्रयत्न होता, पायांवरती चेंडू होता, घोषांकी क्षेत्र आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव अंकित होईल. हो, हा चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहतो आहे. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. हो, फटका दमदार आहे. तिथे फिल्डर होते परंतु बनून राहतील दर्शक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 23 धावा धावफलकावरती जोडल्यात. हो, इथे स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि त्याच्यानंतर हा दणदणीत खणखणीत चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. आता मात्र नक्कीच या धावा या षटकामध्ये बनत आहेत. उदयने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. मेडन षटक हाताळलं होतं आणि आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक ज्या वेळेस टाकण्यासाठी आला, सुरुवातीचे 2 चेंडू त्याच्या नावावरती राहिली आहे, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूवरती फलंदाजाचा बोलबाला राहिलाय. रोहित आता मात्र आक्रमण करतोय. त्याच्या सोबतीनं ॲज अ बॅटर भूषण सज्ज आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. हो, चांगली गोलंदाजी अपील इथे मात्र केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. पुढेशा कमबॅक करतोय गोलंदाज उदय. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 28 धाब्यांची अजूनही आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल उदयचा, कारण की सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. 13 मध्ये 28 बनवायच्यात. मिस्टामिक स्ट्रोक, झेलची संधी. ओहो, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु क्षेत्ररक्षक करतायत काय. नशिबाची साथ मिळाली. नशिबाने चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये गेला आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. आणि आता धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 28 धावा जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. 12 मध्ये 27 बनवायच्यात. 13.50 ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि नक्कीच इथे मात्र आपण ड्रिंक्स पोचवायचे मधाच्या आतमध्ये 12th मॅन.
12 चेंडू आणि 27 धावा आता मात्र बनवायच्यात. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश वरती आता ही जबाबदारी आहे. जबाबदारीनं खेळावं लागेल, कारण की सध्याच्या घडीला आपण पाहिला तर 27 धावा बनवायच्यात. समोर ॲज अ बॅटर पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल रोहित, कारण की अंतिम चेंडूवरती एक धाव आली होती. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र इथे पुनश्च त्याच्याकडे स्ट्राईक असेल. चला जास्तीचा वेळ आता घेऊ नका आपण. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धेश वरती ही जबाबदारी आहे. 12 मध्ये 27 बनवायच्यात. समोर ॲज अ बॅटर रोहित सज्ज आहे. ओ चांगला चेंडू पिच केलाय. झेलची संधी झाली असती, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहत आहेत, कारण की त्याने इथे मात्र उदयने धाव वाचवणं गरजेचं समजलं. झेल झाला असता. उदय थोडेसे लेझी पाहायला मिळाले आणि अशा झेल त्यांनी बऱ्याचदा घेतलेल्या देखील होत्या, परंतु रोहितचा हा महत्वाचा झेल झाला असता. कमबॅक झाला असतं टीम गुरवलीचा जर हा झेल घेतला असता तर, परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे. समोर ॲज अ बॅटर आता भूषणला आपण पाहतोय. दोन्ही बॅटर्स वरती ही जबाबदारी आहे. 26 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. ओ फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आव्हाक्याच्या दूर. हा दमदार फटका, चौकार. आता चौकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 33 या आकड्यावरती. ते तर म्हणे ना खराब चेंडू होता, कारण की फुलटॉस चेंडू होता, पर्वणी होती आणि त्याच्यावरती हा दमदार फटका पाहायला मिळाला. 33 धावा बनल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायच्यात तब्बल 22 धावा. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. उष्णता देखील आता मात्र नक्कीच तीव्र आपल्याला जाणवते. थंडीचे दिवस देखील आहेत. सकाळी थंडी, दुपारी गरमी, हे वातावरण आहे. परंतु सध्या अशा वातावरणामध्ये देखील आपण क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला अनुभवतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि जिंकण्यासाठी आता 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. 10 मध्ये 22 बनवायच्या. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. हा चेंडू देखील आलाय डॉट. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर्स वरती ही जबाबदारी असेल. एक डॉट चेंडू आता मात्र विजयाच्या दिशा नक्कीच दाखवत असेल टीम गुरवलीला, परंतु एखादा खराब चेंडू पुनश्च कमबॅक, एखादा मोठा फटका त्याच्यावरती चौकार किंवा षटकार कमबॅक करेल निंबवली संघ. हो हा फटका तर जरूर एक्झिक्यूट केलाय. डाऊन दी बॉल उदय आलेत आणि इथे मात्र महत्वाची विकेट घेतली आहे. फलंदाज भूषण ज्याच्या बॅट मधून चौकारला होता त्याला आता मात्र आणखी एक ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद. आता मला वाटतंय उमेश केने यांनी जर्सी पुनश्च घातली आहे. अंपायरची भूमिका साकारण्यासाठी ते जातच होते, परंतु आता जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असेल. सज्ज होतील, कारण की आता जिंकण्याचं समीकरण 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 मध्ये 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 मध्ये 22 धावा बनवायच्यात. सामना होता कुठे आणि सामना आणून ठेवलाय कुठे, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट्स गेली. 2 विकेट्स घेतले उदयने, एक धावबादच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये देखील अतुलने चांगली गोलंदाजी केली, परंतु या षटकामध्ये सिद्धेशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. 27 बनवायच्या होत्या, परंतु सध्याच्या घडीला 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट त्याने इथून मात्र एकटवली आहे.
आणि आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 22 धावा बनवायच्यात. 8 मध्ये 22 बनवायच्यात. नवीन बॅटर मध्ये मध्ये उमेश किणे यांच्यावरती ही जबाबदारी आहे. गोलंदाजी चांगली केली होती, आता फलंदाजी करावी लागेल. ऑन ड्युटी देखील आहेत आणि त्याचबरोबरीनं आता चांगला खेळ साकारावा लागेल. ओ फुलटॉस चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आणि आता स्ट्राईक वरती असेल आज बॅटर रोहित, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिला होता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 21 आता बनवायच्या. चांगली सुरुवात इथून मात्र करावी लागेल. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. 7 चेंडू 21 धावा आता बनवायच्या. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि त्याच्यावरती पलटवार केला, पोल केला आणि चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. गोल सीमारेषेचा वेध घेत असताना हा फटका दमदार पाहायला मिळाला. षटकार. सामन्यामध्ये ट्विस्ट आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू खराब आदळला, त्याच्यावरती षटकार आला आणि षटकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. आता जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये 15 धावांची आवश्यकता. कमबॅक झालाय न्यू झरीमरी निंबवली या संघाचा. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये 15 बनवायच्या. चला टीम मीटिंग आता घेऊ नका, जे करायचं होतं ते झालेलं आहे. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये कुठल्या गोलंदाजावरती ही जबाबदारी असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. जबाबदारीनं खेळावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा आता बनवायच्यात. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावा बनवायच्यात. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज अरविंदला आपण पाहतोय. अरविंद वरती ही जबाबदारी आहे. मोळाचा क्षण आहे. समोर ॲज अ बॅटर उमेश किणे सज्ज आहेत, परंतु नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर रोहित आहे. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आपण पाहिलेत. आणि आता सध्याच्या घडीला 6 मध्ये 15 बनवायच्यात. गोलंदाज अरविंद वरती ही जबाबदारी आहे. 6 मध्ये 15. लोणी संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हो इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु उमेश केणे इथे मात्र एकच धाव घेतील, कारण की त्यांना देखील ठाऊक आहे समोरच्या दिशेनं आपण पाहिला बॅटर रोहित चांगली फटकेबाजी करतोय, त्याला आता स्ट्राईक वरती आणलंय. आणि आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 14 धावेंची आवश्यकता असेल. 5 मध्ये 14 बनवायच्यात. समीकरण थोडस नक्कीच बालन्स स्थितीमध्ये पाहायला मिळते. कुठलाही संघ कुठल्याही क्षणाला बाजी मारू शकेल. 5 मध्ये 14. ओ हा फटका दमदार आहे. रोहितच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार येतोय. क्षेत्ररक्षक होते बनून तू बनून राहतील दर्शक. सीमारेषेच्या बाहेर हा दमदार षटकार. आता समीकरण जिंकण्याचं उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता असेल. 4 मध्ये 8 बनवायच्यात. सामना होता कुठे आणि सामना हाणून ठेवलाय कुठे. 4 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. आता क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेल ड्रॉप झाला. धावा घेतल्या जात आहेत. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती होत्या, परंतु शेवटच्या मोमेंटला धाव घेतली आहे. आणि नक्कीच इथे मात्र जिथे सिंगल होते तिथे मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 49. 49 धावा आता जिंकण्यासाठी उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे
आणि 3 चेंडू मध्ये 6 धावेंची आवश्यकता असेल. 3 मध्ये 6 चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असेल, या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता मात्र इथून मात्र एक गोल्डन षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. 3 चेंडू 6 धावा, कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरुवातीच्या 3 मध्ये 9 बनल्यात, आता 3 मध्ये 6 बनवायच्यात. अरविंद वरती ही जबाबदारी आहे. समोर ॲज अ बॅटर रोहित सज्ज आहे. हो, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात. हो, इथे मात्र हा चौकार सोडलाय की मॅच सोडली आहे. असं वाटलं होतं की एकच धाव होईल आणि स्ट्राईक उमेश केने यांच्याकडे राहील, परंतु हा नशिबाचा चौकार आला आणि या फटक्याचे चटके जरूर लागले असतील गुरवली या संघाला. मौका भी गया और एक चौका भी गया. सामन्यामध्ये ट्विस्ट. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2च धावांची आवश्यकता असेल. 2 मध्ये 2 कंपल्सरी बनवायच्यात. असं वाटतं कालचं चित्र पुनश्च इथे निर्माण झालं. हो, पुनश्च इथे फ्लिक केला, फ्लिक ऑन दी रिक्स. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आहेत आणि धावबाद. सामन्यामध्ये अजूनही रोमहर्षकता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची आता मात्र आवश्यकता असेल. धावबादच्या स्वरूपाने फलंदाज उमेश केने बाद. कमालीची मॅच. ऍक्शन रिप्लाय असं वाटतं की कालच्या दिवसाचा मी पाहतोय, कारण की कालची मॅच आपण पाहिलं तर दातेवली त्यांच्या अगेन्स्ट उंबाडे संघ होता सोनारपाडा चषकामध्ये, आणि तिथे मात्र देखील असंच समीकरण झालं होतं. 2 मध्ये 6 बनवायच्या होत्या, तिथे चौकार सोडला होता, परंतु इथे एवढंच नक्कीच आपण पाहिलं तर चित्र वेगळं आहे. ते म्हणजेच फिल्डर रडत नाहीये, कारण की त्याच्यावरती देखील तितकाच विश्वास असेल. काल युवा खेळाडू होता, अगदी मॅच मध्ये तो रडत होता. आमच्या कॅमेऱ्यामध्ये देखील ते क्षणचित्र टिपले, परंतु खेळाडूने त्याच्यावरती पाठीची शाबासकी त्याच्या पाठीवरती मारली. शाबासकीची थाप मारणं गरजेचं असेल, कारण की आता अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विनोद जरूर आलाय, परंतु 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. सामना कुणीही जिंको, विजय असेल इथे मात्र मोहिलीकर चषकाचा, यात मात्र शंका नाही आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. रोमहर्षकता मॅच मध्ये वाढल्या. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. दोन्ही संघांना शुभेच्छा. यस, दबाव गोलंदाजावरती असेल, दबाव फलंदाजावरती असेल आणि दबाव क्षेत्ररक्षकांवरती आणि त्यांच्या पाठीराख्यांवरती असेल, यात मात्र शंका नाही आहे. 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता असेल. हो, फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत, जरी असते तरी सुद्धा बनून राहिले असते दर्शक, आणि MS धोनी स्टाईलने हा सामना केला. फिनिश बॉल द्यायचा प्रेक्षकांना विनंती असेल, कारण की ते बॉल आपल्याला दुसऱ्या मॅच साठी वापरायचे, जुने बॉल कमी आहेत आणि हा सामना फिनिश झाला. बॉल द्या प्रेक्षकांना विनंती असेल. आणि सामना इथे समाप्त झाला आणि फलंदाज इथून मात्र नक्कीच रोहितने हा सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय टीम जरीमरी निंबवलीने.